तर पुण्याच्या कोंडव्यामध्ये दुर्बीण घेऊन हिंदूंना शोधावं लागतंय असं नितेश राणेंनी म्हटलंय। कोंडव्याला कराची म्हणणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला नितेश राणेंनी पाठिंबा दिलाय। सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न आमच्या पदाधिकाऱ्यानं केला असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। भाजप पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील कोंडवा परिसराची पाकिस्तानशी तुलना केलेली। तुम्ही कधी कोंडव्यामध्ये गेलेला आहात का? तिथे दुर्बीण लावून हिंदूला शोधायला लागतंय। हे लोकांना ह्या आमच्या हिंदू राष्ट्राला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही भाग हे लोकांनी जास्त लक्ष घेतलं त्याच्यामध्ये कोंडवा आहे। जो काही तिकडे जे आज परिसरामध्ये सगळं जे काही हिरवं करण्याचा जो काही प्रयत्न हिरव्या सापांच्या माध्यमातून होतंय ते सत्य सांगण्याचं काम त्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सहकार्याने केलेलं आहे। म्हणून मला त्याला पूर्ण पाठिंबा आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये घनकचरा संकलन आणि वाहतूक कार्यप्रणालीचे शुभारंभ आणि लोकार्पण झाले। यावेळी भाजपचे मंत्री अतुल सावेंनी संजय शिरसाटांवर निशाणा साधलाय। पाणी पुरवठा योजनेवर मधल्या 2.5 वर्षात शिरसाटांनी लक्ष दिलं नाही असं म्हणत सावेंनी टोला लगावलेला आहे। दुसरीकडे जो गाम अडवेल त्याला निधी नाही असं पालकमंत्री शिरसाटांनी म्हटलंय। तुम्ही चांगलं काम केलं तर लोक वाईट म्हणतील, वाईट केलं तरच वाईटच म्हणतील असं म्हणत शिरसाटांनीही सावेंना टोला लगावला। आम्ही 2019 मध्ये 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर करून आणली होती। त्या योजनेचं काम सुरू झालं, पण नंतर काय संजूभाऊने थोडं लक्ष नाही दिलं। 2.5 वर्ष आता देऊ लागले, जास्त देऊ लागले। त्या काळामध्ये योजनेचं काम झालं नाही, नाहीतर आजपर्यंत पाणी आपल्या शहराला सुरू झालं असतं। महापौर साहेब, आम्ही तुमच्या या महानगरपालिकेला ही तुमची नाही, ही आमची आहे, आम्ही सर्व जनतेची आहे। परंतु तुमच्याकडून आम्हाला एक ॲश्युरन्स हे पाहिजे, ज्या ठिकाणी या मोहिमेला जर कोणी विरोध करत असेल तर त्या ठिकाणी 1ही रुपया निधी द्यायचा नाही, हे आवर्जून तुम्हाला सांगतो। चर्चाही होत असते हो, तुम्ही चांगलं काम करा तरी तुम्हाला वाईट बोलले जाईल, वाईट करा तर ते तर वाईटच आहे। म्हणून या चर्चेवर जाऊ